सगळं गुत्तच आपलं की याला हात टेकून लाग. एकच मिनिट येऊ द्या ना, ते येतील ना. बरं घ्या तोपर्यंत घेतो ना, ग्रामस्थांची घेऊ पहिले ते. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आंबेगाव आणि खेड या दोन्ही तालुक्याला जोडणारा हा जो महत्त्वाचा रस्ता आहे तो म्हणजे वापगावरून जाणारा पारगाव पेठ आणि या बाजूला आपण पाहतोय की जुळके बुद्रुक असा हा रस्ता आहे. आणि या रस्त्याला अनेक वर्षाचा हा प्रश्न प्रलंबित आहे. बऱ्याच वेळा असं सांगितलं जायचं की आंबेगावमध्ये मोडला जातो, तर काही PWDचे अधिकारी सांगायचे की हा खेड तालुक्याला जोडला जातो. यातनं बऱ्याच वर्षाचा हा रस्ता राहिलेला तो आता कुठेतरी मार्गस्थ होतोय. परंतु या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो कशा पद्धतीचा आहे हे आपण पाहणार आहोत. खरं तर आपण पाहतोय की हे डांबरीकरण चालू आहे. आपण इथे पाहतोय हे सगळी माती आहे आणि या मातीवर खडी टाकून त्यावर डांबर पिसरलं जाते आणि हे डांबर पिसरल्यानंतर मजबूतीकरण त्याचं संपतंय. बऱ्याचशा गाड्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. गेले 4-5 दिवसापासून ह्या ग्रामस्थांच्या तक्रारीत आपण ग्रामस्थांकडे जाऊया, कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या तक्रारीत यांच्याकडे जाऊया. मला सांगा की हा रस्ता या ठिकाणी चालू आहे, ग्रामस्थ म्हणून तुमचं लक्ष या ठिकाणी असताना काय तुम्हाला या रस्त्याचं जाणवते? गेल्या 20 वर्षापासून हा रस्ता तसा झालेला नाही आहे कधी. आणि आता एवढ्या पैसे टाकून जर सरकार हा रस्ता बनवते तर त्या ठेकेदारानं किंवा त्या अधिकाऱ्यानं इथं येऊन प्रॉपर लक्ष देऊन तो रस्ता व्यवस्थितरित्या करून घेणं गरजेचं आहे. वापगाव भागातील म्हणजे पूर्व पट्ट्यातील सगळ्या शेतकऱ्यांना नंतरचे बाजारपेठ गरजेची आहे, खेडची बाजारपेठ गरजेची आहे. पण जाणारे रोड सगळे असे खड्डेयुक्त असल्यामुळे लोकांना लक्षात घेता या सगळं यंत्रणेने हे रस्ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि आम्ही वारंवार तक्रारी करूनही हे लोक इथं येऊन व्यवस्थित लक्ष देत नाही. आता तुमची भावना काय आहे? तुम्ही हे काम बंद पाडले असं समजते? आता हे जर रस्ते चांगल्या प्रमाणात करून जर चांगल्या व्यवस्थित क्वालिटीमध्ये करून जर नाही दिले तर आम्ही वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा रोड करून देणार नाही. खरं तर आपण ऐकलंय ग्रामस्थांच्या वतीनं हा रोड करून देणार नाही. शेजारच्याच गावचे जळके गावचे सरपंच आहेत, त्यांच्याकडे जाऊया. तुमचा रस्ता किंवा तुमचं गाव याच रस्त्याने जातं, काय तुमच्या भावना किंवा काय तुमची तक्रार आहे? गेले 10 वर्ष झाले ह्या चढ्याला कदम हा कायमचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. खाली भरपूर ढाळ आहे, वर चढायला असं मोठ्या गाड्या जात नाही, त्यामुळे जळकी मार्गे जातात. मोठ्या गाड्या जळकी मार्गे गेल्यामुळे आणखी जळकी रस्त्याला पूर्णतः खड्डे पडलेले आहेत. 9 वर्षे प्रशासनाला मागणी करूनही त्या ठिकाणी खड्डे बुजवले जात नाही. याकडे आमच्या ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश निर्माण होते. आणि काल रात्री हे 2 दिवस झाले ह्या रस्त्याचं काम चालू होतं. रात्री 10च्या पुढे ह्या रस्त्यावरती खोदकाम काही केलेलं नाही आणि मातीवर डांबर पीस करलं गेलं, त्यामुळे लगेच डायरेक्ट रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे काम हे योग्य रीतीने झालं पाहिजे तरच आम्ही काम करून देणार, नाही तर काम करून देणार नाही. या तत्वाशी आम्ही ठाम आहे. खरं तर आपण ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतलेल्या आहेत. खरं तर या भागामध्ये प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य सभापती आहेत, त्यांच्याकडे जाऊया. साधारणतः पंचायत समितीचे सदस्य या भागाचे आहेत, सन्माननीय माऊली ढेरंगे, त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही हे रस्त्याचं काम चालू असताना अधिकाऱ्यांशी संपर्क करून काही चर्चा वगैरे झाली का? अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. आज वापगावकरांच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले आणि सर्वांनी इथे येऊन प्रत्यक्षात पाहणी केली. पुन्हा एकदा त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळं आपल्या तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असतील, आपल्या वापगाव व रेटोडीगानाच्या जिल्हा परिषद सदस्य असतील, आपल्या खेड तालुक्याचे सभापती विद्याताई मोहिते असतील, हे सर्वांनी आम्ही चर्चा करू या ठिकाणी येण्याचं ठरवलं. कारण गावकऱ्यांनी हा रस्ता ॲक्च्युली बंद पाडलेला आहे. रस्ता बंद राहणं हे योग्य नाही. तो विचार आम्ही सर्वांनी केला आणि आमदारांची सुद्धा आम्ही चर्चा केल्यानंतर आमदार सुद्धा या ठिकाणी येणार होते. परंतु आमदारांना काही अर्जंट काम आल्यामुळे ते पुण्याला गेल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन या, रस्त्याची पाहणी परत एकदा करून या, कॉन्ट्रॅक्टरला सांगून तो रस्ता कसा चांगला होईल ते करून गाववाल्यांची आणि कॉन्ट्रॅक्टरची संगनमत एकत्र करून दोघांना हा रस्ता चांगल्याच पद्धतीने कसा करता येईल ते करून घ्या असं सर्वांचं म्हणणं आहे. खरं तर आपण यांचं म्हणणं ऐकलं. आता आपण तालुक्याच्या सभापती आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. त्यांच्याकडे आपण चर्चा करूया. आणि या ठिकाणी सभापती महोदय आहेत. ताई, मला सांगा की आपल्या तालुक्यामध्ये ही रस्त्याची कामं चालू आहेत, निकृष्ट दर्जाची होते, ग्रामस्थांची तक्रार येते, तर तुम्ही याकडे कसे पाहता? तुम्ही उद्याच्या काळात याच्यावर उपाययोजना काय करणार? नक्कीच स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी आम्ही सर्वजण या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. तर
आंबेगाव तालुक्याच्या साईडला रस्ता चांगल्या प्रकारे झालेला दिसतोय आणि या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे यांच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी बीजभाऊ असतील, दीप्तीताई असतील, त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे सदस्य ढेरेंगे दादा असतील यांच्या आम्ही सर्व टीम या ठिकाणी आलेलो आहोत आणि या रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी सूचना देणार आहोत. खरं तर या ठिकाणी आदरणीय दीप्तीताई भोगाडे जिल्हा परिषदेच्या या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याकडे जाऊया. खरं तर या डांबरीकरण किंवा ह्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात तुम्हाला जवळून माहिती आहे, कशा पद्धतीचं हे काम चालू आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला त्रुटी किंवा उणीवा जाणवतात? खरं तर हा पारगाव ते वापगाव असा PWD अंतर्गत 6 ते 6.5 किलोमीटरचा रस्ता आहे, ज्याचं गेले अनेक दिवस झालं काम सुरू आहे. आणि हे जे आपण आता काम पाहतो हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. जर स्थानिक रावसाहेब पाहिलं तर लोंढे रावसाहेबांसोबत आपण सगळेजण आता बोललो आहे. मी काल स्वतः लोंढे रावसाहेबांना फोन लावला होता, परंतु ते पुण्याला असल्यामुळे काही कारणास्तव त्यांनी माझा फोन उचलला नाही. तर मी त्यांच्याही वरती PWD अंतर्गत आपले जे डेप्युटी इंजिनियर आहे आंबेगाव तालुक्याचे कुंभार साहेब यांना पत्र दिलं. त्या पत्राची पोस्टसुद्धा माझ्याकडे आहे की आमच्या स्थानिक नागरिकांना, वाबगाव असेल, जवळकी असेल, सर्व नागरिकांना खूप त्रास होतो आहे. काही ॲक्सिडेंटसुद्धा या रोडवर झाले आणि नागरिकांची खूप संतप्त भावना आहे. यावर तुम्ही लवकरात लवकर काही ती कार्यवाही करा, ठेकेदारांसोबत बोला किंवा तुमच्या खाली जे लोंढे रावसाहेब आहेत त्यांच्यासोबत तुम्ही लवकरात लवकर चर्चा करा. त्यांनाही साईटवर पाठवा आणि तुम्ही स्वतःही साईटवर येऊन हे पाहणी करा आणि लवकरात लवकर यावर काय असेल तो डिसिजन घ्या. तर तो पत्र वाचून सकाळी त्यांनी स्वतः मला फोन केला होता की मी स्वतः या कामावर येईल आणि या कामाची पाहणी नक्कीच करेल. काल माझं आमदार साहेबांसोबत त्या विषयावर बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं की मी कुंभार साहेबांसोबत आणि जे कोणी ठेकेदार असतील त्यांच्यासोबत नक्कीच बोलेल आणि हे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला करून देतील ते. खरं तर याबरोबर एक छोटासा प्रश्न विचारावा वाटतो की आपला तालुका खेड आहे आणि पलीकडचं आंबेगाव आहे. आंबेगावचे प्रतिनिधी आणि खेडचे प्रतिनिधी वेगळे आहेत आणि या सीमेवरचं हे गाव असल्यामुळं इथे प्रतिनिधींचं तालुक्यातल्या कमी होतंय किंवा जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट काम व्यवस्थित करायचं नाही किंवा तालुक्याच्या आमदारांना या ठिकाणी काम करताना थोडंसं अडचण निर्माण करायची, असं काय वाटतं? नाही, असं अजिबात वाटत नाही. कारण काम हा कोणता निवडणुकीच्या अगोदर टेंडर निघाले, निवडणुकीच्या अगोदर हे काम माझ्या माहितीनुसार सुरू झाले. जे काम ठेकेदार करतोय तो कोणत्याही पक्षाचं नाही आहे. ते ऑनलाईन टेंडर भरलं होतं, ते त्यांनी स्वीकारले आणि त्याचा तो काम करतोय. त्याच्यामुळं आम्हाला कोणी टार्गेट करते हा विषय त्या ठिकाणी येत नाही आहे. आणि ह्याच्यावर ठेकेदारासोबत सुद्धा आमदार साहेबांचं बोलणं झाले आणि ठेकेदारांनी उत्तर दिले की आम्ही हे काम व्यवस्थित करून देऊ. स्थानिक लोकांना मी स्वतः विचारात घेऊन हे काम त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं. सभापती आदरणीय विजू शिंदे आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, गटनेते आहेत. खरं तर या ग्रामस्थांची तक्रार आहे, किंबहुना यांचं म्हणणं आहे रस्ता व्यवस्थित झाला तरच आम्ही या ठिकाणी कामाला सुरू करून देऊ, अन्यथा काम करून असणार का या कामाला पुढे कशा पद्धतीने पाहणार आहे? गोष्ट अशी आहे की इथले खरं तर सगळे अतिशय जागृत आहेत आणि गेले सगळं बघताय की जर एखादी काम चुकीचं झालं किंवा आजूबाजूच्या सरपंचांनी त्यांनी तात्काळपणे त्याच्यात उठाव केला, त्यांनी बघितलं नाही की कोण प्रतिनिधी येणार, मग त्याच्यावरती काय होणार. त्यांनी हाय तो रस्ता तात्काळ मला 2-3 दिवसापासून मला फोटो पाठवले, आपल्या आमदारांना पाठवले, माऊली शेटला पाठवले, आमच्या सभापती ताईंना पाठवले. काय पाठवलं की बाबा असा पारगावपासून तो जो पेठ फाटा आहे तिथून वाबगावपर्यंत रस्ता होतो आहे आणि हा रस्ता होता असताना यातली एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आंबेगावची जी हद्द आहे तिथपर्यंत रस्त्याचं काम सुसूतीत आहे, हे आमच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि मग खेड तालुक्यामध्ये बाबा असं कसं तुम्ही करता की आमची भावना अशी आहे लोकप्रतिनिधी म्हणून ना जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद गटनेता की पुणे जिल्ह्यामध्ये कुठला तालुक्याचा भेदभाव असण्याचं काही कारण नाही. आमची भावना आहे की सरळ आहे, पण जर ठेकेदार असा भेदभाव करायचा निर्माण प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. आणि तुम्ही हे रस्त्याचं काम बघितलं असेल, 4-5 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले आणि गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे की जर उद्या एकदाच काम त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा माऊली शेटने आम्ही मागाशी दीप्तीताईंनी, सभापतीताईंनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टपणाने कडक सूचना दिल्या. या कामामध्ये शासनाने दिलेल्या अटीरूपीप्रमाणे, टेंडरप्रमाणे त्या क्वालिटीचं काम आहे की नाही चेक करा आणि त्या दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. आमचे स्थानिक नागरिक, स्थानिक सदस्य यांना विश्वासात घेऊन काम करा आणि चांगल्या क्वालिटीचं काम करा. तुम्ही दुजाभाऊ करू नका की आंबेगाव तालुक्यात वेगळं काम आणि खेड तालुक्यात वेगळं काम. त्यांना असं वाटायला लागले की बाबा खेड तालुक्यात काय कोण आपल्याला बघायला नाही, कोण विचारायला नाही, पण असं होणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्ही जागृत आहे. वेळप्रसंगी सगळ्या पातळीवरती आंदोलन आणि लढाईची भूमिका आमची आहे.
त्यामुळे अजून आता त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लोंढेंनी आम्हाला सांगितलं आहे की 4-5 दिवस आम्हाला वेळ द्या, आम्ही व्यवस्थितपणानं